नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी अकोल्यामधून. अकोला जिल्हा रुग्णालयातील व्हिडिओ प्रकरणाला आता नवी कलाटणी आल्याचं पाहायला मिळतंय. तरुणीनं जाणीवपूर्वक व्हिडिओ काढल्याचा रुग्णालयानं दावा केलेला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आलेलं आहे. अकोला जिल्हा रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओनं संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडवली होती. मात्र याच व्हिडिओ प्रकरणाला रुग्णालय प्रशासनाच्या दाव्यानं वेगळं वळण लागल्याची शक्यता आहे. रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी या तरुणीनं जाणीवपूर्वक हा व्हिडिओ काढल्याचा मोठा दावा करण्यात आलेला आहे. या संदर्भात एक सीसीटीव्ही फुटेजच रुग्णालय प्रशासनानं जारी केलाय. अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्यानं एक महिला आपल्या रुग्णपतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात वणवण फिरत असल्याचा हा व्हिडिओ होता. त्यानंतर आता रुग्णालय प्रशासनाकडून हा सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आला. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांच्याकडून. वर्षा, रुग्णालय प्रशासनानं जी राज्यभरात खळबळ माजली होती ज्या व्हिडिओची, त्या व्हिडिओ नंतर हा सीसीटीव्ही फुटेज जारी केलाय. काय नेमकं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं? आपण सर्वांनी पाहिलं आहे की तो जो व्हिडिओ आहे, व्हायरल व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये जे आहे संपूर्ण राज्यभरात एक मोठी खळबळ उडाली होती. मात्र याच व्हिडिओच्या प्रकरणाला अभ्यागत मंडळ आणि रुग्णालय प्रशासनाच्या भागाने आता एक वेगळंच वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी ज्या सदर जी तरुणी आहे त्या तरुणीने तो व्हिडिओ काढल्याचा मोठा दावा यावेळी करण्यात आला. या संदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज देखील प्रशासनाने जारी केला आहे. जी महिला आहे ती आपल्या पतीला पाठीवर घेऊन वणवण फिरते आहे, प्रत्येकाला विचारणा करते आहे की ज्या उपचारासाठी ती आली आहे ते उपचार घेण्याचं जे वॉर्ड आहे ते वॉर्ड कुठे आहे, परंतु तिला कोणीही मदत करताना ती त्यावेळी दिसत नव्हतं. सगळ्या जणांनी तिला माहिती दिली नव्हती. त्यावेळेसही ती आपल्या पतीला घेऊन त्या रुग्णालयात संपूर्ण रुग्णालय फिरल्याचा व्हिडिओ तो प्रसारित झाला होता. त्या बातमीनंतर जे आहे प्रशासन आणि सरकार सुद्धा खडबडून जागा झालं होतं. प्रत्येक ठिकाणाहून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर तिथे निदर्शनं सुद्धा करण्यात आली होती. काल जे आहे शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख असो किंवा बच्चू कडू असो, त्यांनी सुद्धा प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर त्या रुग्णालयात जे अभ्यागत मंडळ आणि भाजपाच्या विधानसभेतील मुख्य जे प्रतोद आहे आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली काल जी बैठक झाली, त्या बैठकीत जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यांनी सार्वजनिक करण्याची मागणी सुद्धा तिथे केली होती. आणि त्यानंतर जे आहे त्या फुटेज जेव्हा पाहिले त्यावेळेस त्यांनी गंभीर प्रश्न त्यावेळेस उपस्थित केले. जेव्हा व्हिडिओ मागील सत्य समोर आणण्यासाठी ते मागणी त्यांनी जेव्हा केली त्यावेळेस चुकीची माहिती पसरवून संस्थेची जी बदनामी करण्यात येत आहे त्यांच्यावरही कारवाईची ठोस भूमिका घेतली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे जे आहे आता या आरोग्य व्यवस्थेतील वास्तवाనికి प्रशासनाची जी जबाबदारी आहे ती सोशल मीडियावरील माहितीची सत्यता आणि यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. निश्चित वर्षा, त्यामुळे तपासाअंती नेमकं काय समोर येत आहे पाहणं महत्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.